तुम्ही कधी विचार केला आहे का, श्री नृसिंह सरस्वतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार का म्हटले जाते? ही फक्त भक्तीची गोष्ट नाही, यामागे श्री गुरु चरित्रात सांगितलेले एक खोल तत्वज्ञान आहे. श्री गुरु चरित्रानुसार श्री नृसिंह सरस्वती हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार आहेत आणि दत्तात्रेय स्वतःच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे संयुक्त रूप आहेत. पण दत्तात्रेय त्रिमूर्तींचे रूप कसे झाले? ह्यामागे एक अद्भुत कथा आहे. महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसूया अतिशय पवित्र आणि तपस्वी होते. अनुसूयाच्या पातिव्रत्याची कीर्ती इतकी वाढली की स्वर्गातही तिची चर्चा सुरू झाली. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिची परीक्षा घेण्यासाठी भिक्षुकांच्या रूपात तिच्या आश्रमात आले. पण त्यांनी एक कठीण अट ठेवली. ती अट म्हणजे निरवस्त्र होऊन भोजन वाढा. अनुसूया घाबरून न जाता आपल्या पतीचे स्मरण करते आणि आपल्या तपशक्तीने त्या तिन्ही देवांना लहान बाळांमध्ये बदलले, आपले दुग्ध पाजले व त्यांना आईप्रमाणे सांभाळले. त्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी वर दिला. त्या वरामुळे जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही शक्ती एकत्र होत्या. नंतर भगवान दत्तात्रेयांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले. त्यातील एक महान अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. म्हणूनच भक्त आजही म्हणतात, गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि म्हणूनच श्री नृसिंह सरस्वतींना त्रिमूर्तींचा अवतार मानले जाते. जय श्री गुरुदेव दत्त.